तुम्हाला कुठे जास्त प्रेरणा भेटली? राजगडाबद्दल नितांत आदर आहे होता राहणं म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा महाराज प्रत्यक्ष औरंगजेबासमोर आहेत त्यावेळेस जे नेमकं काय घडलं त्याबद्दल. अशा गडावरती ती निकारची झुंज चालू झाली की ज्याच्यामध्ये मोराबाजी देशपांडे जो जावळीच्या लढाईमध्ये महाराजांना भेटला होता. कलेजराव सणसणला विसरतात परंतु तो एक लढवय्या त्या ठिकाणी लढला. त्यांच्या प्रत्येक ऍक्शन मधून शिकण्यासारखे. सो ह्या प्रसंगातून तुम्हाला 1 2 3 ज्या काही गोष्टी असतील की ह्या शिकाव्यात बाबा, काय वाटतं? की ज्यावेळेस तह होत असतो कुठेतरी ते फरमान येत असतं औरंगजेबाचं, बरोबर. त्यावेळेस एक दीड मैल चालत जावं लागतं अनवणी पावलांनी उत्तरच्या दिशेला. तिथे ती फरमान बाडी उभी करावी लागते आणि ते फरमान आल्यानंतर ती टोकरी असते ती डोक्यावर घ्यायची असते आणि अनवणी पावलांनी छावलीपर्यंत यायचं असते. महाराजांना पण याच्यात महाराजांना ते करावं लागलं. महाराजांनी आलमगीर समजायचा, त्याला आजपर्यंत मोठ्या आवाजात सुद्धा कधी कोण बोलले नाही. त्याच्या 50व्या वाढदिवसाला महाराजांनी भरदरबारामध्ये त्याच्या आबरूची लक्तर काढल्या. काय प्रसंग होता नेमका आणि महाराज नेमकं त्यावेळेस काय म्हणाले?